थोडं तुझं थोडं माझं या मालिकेचा आजचा 3रा भाग. या मालिकेत आज आपण पाहत आहोत मानसीसाठी लग्नाचा हात घेऊन आलेल्या मामींना संपतराव सडेतोड उत्तर देतात आणि त्यावर चिडून मामी म्हणतात, संपतराव तुम्ही बरं नाही केलं. तुम्हाला जो पैशाचा माज आहे तो पैसा किती दिवस टिकतोय हे बघूच आता. नवरा मध्येच तिला वाढवत असतो त्यावेळेस ती नवऱ्याला बोलते, हा माणूस तुमची आणि आपल्या मुलाची लायकी काढतोय आणि तुम्ही मलाच गप्प बस म्हणताय. हा माणूस विसरलाय की तुम्ही त्याच्यासाठी काय काय केलं आहे. संपतराव, प्रत्येकावर वेळ येते, तशी तुमच्यावर सुद्धा वाईट वेळ आली होती. तेव्हा आम्ही दोघंजणच होतो ना मदतीला, विसरलात का सगळं? हे वैभव तुम्ही उभं केलं तेव्हा सुरुवातीच्या काळात कोण होतं तुमच्याबरोबर? आम्हीच ना. संपतराव म्हणतात, मान्य आहे. मी कुठे नाही म्हणतोय, कमलाकरचे माझ्यावर खूप मोठे उपकार आहेत. त्यासाठी त्याचे मी पाय धुवून पाणी पिऊ शकतो. म्हणून माझ्या मुलीला आणि मला गृहीत धरायचं नाही. या ठिकाणी खूप मोठी खडाजंगी होते, खानदानांचा उद्धार होतो आणि मानसीमध्ये येते. मानसीची आई म्हणते, आता हे रागव, आपण नंतर बोलू. त्यावेळेस ती म्हणते, हा राग नाही, माज आहे माज. पैसे आल्यावर हा माणूस नाती विसरलेला आहे. जाताना शाप देऊन जाते, तुमची मुलगी ज्या घरात जाईल ना त्या घरात तिच्या डोळ्यातून फक्त पाणी येईल आणि ती सगळं ओटी भरण्याचं सामान फेकून देते. मानसीची आई सांगते, तुम्हाला लग्नासाठी नकार द्यायचा होता तर तुम्ही तो शांतपणे देऊ शकला असतात ना. दादा आज किती दिवसांनी घरी आला होता, असं वागतं का कोणी? कमलाकर चांगल्याच मनाने आला होता, पण तुझ्या वहिनीच्या डोक्यात भुस्सा भरला आहे. तिच्या पोरासाठी माझ्या मुलीचं स्थळ? अरे हट. मानसीच्या मैत्रिणी म्हणतात, काय डेंजर फॅमिली आहे का तुझी? तुझे बाबा कोणाचंच ऐकत नाहीत. आणि हे सगळं झाल्यानंतर तुझे बाबा इंटर्नशिपसाठी परमिशन कशी देणार आहेत? मनूचे वडील मनूला हाका मारतात, मनूताई, मनूताई इकडे, तिकीट काल जे तुला सर्टिफिकेट मिळालं आहे ना ते घेऊन इकडे. तिचं ते सर्टिफिकेट ते भिंतीवर लावणार असतात, पण ती म्हणते हे भिंतीवर लावता येणार, गायत्री मॅडमची सही नाही आहे. ती म्हणते, मी उद्या जाऊन त्यांची सही घेऊन येऊ का? वडील म्हणतात, देतील का ती सही? ती म्हणते हो, आणि ती सहीसाठी गायत्रीच्या घरी जाते. मानसी प्रभुनिवासमध्ये म्हणजे गायत्रीच्या घरी पोहोचते, पण त्या क्षणी तिला गायत्रीचे शब्द आठवतात. मानसी, देवाला मानते का गं बाळा? मग त्याच देवाकडे प्रार्थना करायची की पुन्हा आपली कधी भेट होऊ नये. आणि ती पोहोचते गायत्रीच्या दारात आणि तिचं लक्ष जातं स्वातंत्र्यवीरांच्या फोटोकडे. पण ते हे स्वातंत्र्य सैनिक दिनकर प्रभू आहेत ना, ती दिनकर प्रभूंबद्दल भरभरून बोलत असते आणि घरातले ऐकत असतात. हे त्यांचं घर म्हटल्यावर मानसी भारावून जाते. तेजस म्हणजे मालिकेतला हिरो मित्राकडे आला आहे आणि त्याच्या हातापाया पडून, मला 2 लाख रुपये दे ना. अरे फक्त 2 लाख रुपये तर आहेत. मित्र म्हणतो, फक्त 2 लाख? म्हणतो, अरे फक्त 2 लाख नाही येत ते. मित्र म्हणतो, अरे तू चांगला शिकलेला आहेस, युनिव्हर्सिटीचा गोल्ड मेडलिस्ट आहे, तुला नोकरी करायला काय होतं? नाही तुला बिझनेस करायचा आहे, तुला खानदानात तरी कोणी बिझनेस केला होता का? तो बोलतो, अरे मला करायचं आहे. तर म्हणतो, 100 दिवसात जर गायत्रीचं कर्ज फेडायचं असेल ना तर मोठा मासा गळायला लागला पाहिजे. गाड्यांचं शोरूम असतं, तिथे मानसीचे वडील आलेले असतात. ते एका गाडीला हात लावतात तर शोरूममधला सेल्समन त्यांचा अपमान करतो, ओ गाडीला हात लावू नका. आणि दुसऱ्या मुलाला सांगतात, गाडीला कपडा मार. गायत्रीचे वडील म्हणतात, ओ साहेब 1 मिनटं जरा, केवढ्याला दिली ही गाडी? दुकानदार म्हणतो, महाग आहे. तरी किती? 30 लाख. गायत्रीचे वडील म्हणतात, घेतली. दुकानदार म्हणतो, काय? हे म्हणतात, घेतली. पण यातली पांढऱ्या कलरची गाडी द्या मला. दुकानातला तो माणूस म्हणतो, हां ओके, या सगळ्यासाठी प्रोसेस आहे, लोन किती देणार, डाऊन पेमेंट किती देणार? मानसीचे वडील म्हणतात, शेठ हार्ड कॅश आहे आपल्याकडे, हार्ड कॅश आहे आपल्याकडे. आणि ते कॅश देऊन गाडी घेतात. मानसी इकडे गायत्रीच्या घरी आलेली असते आणि दिनकर प्रभू यांना बघून ती भारावून गेलेली असते. मानसी गायत्रीच्या सासू सासऱ्यांसोबत आणि प्रिंटिंग मशीनसोबत फोटो काढते. मानसी पहिली आली म्हणून तिच्या वडिलांनी हार्ड कॅश गाडी घेतलेली बघून तेजस तर इकडे गोंधळून जातो. म्हणतो, बापरे, पोरगी पहिली आली म्हणून एवढी महागडी गाडी घेतली. आता याच माणसाकडून 2 लाख काढतो का नाही बघ. जे देशाला लुटतात त्यांना मी काही सोडत नसतो. एवढी महागडी गाडी घेतो, अटॅक भरतो का? बघ आता मी कसे 2 लाख काढतो. आणि ते पैसे ना मी गायत्री वहिनीच्या तोंडावर टाकणार. आणि काय आहे ना, तसंही गायत्री वहिनीचा हारलेला चेहरा बघायला मला फार आवडेल. काय नाव काय यांचं?
मित्र म्हणतो संपतराव सणस. तेजस म्हणतो सणस तुम्हीच माझे मानस. पाहूया पुढील भागात गायत्री मानसीला सही देते का.